लाखोंच्या संख्येनं मराठे मुंबईत दाखल झालेले आहेत. ईस्टर फ्रीवेवरून आता आझाद मैदानाकडे मराठे कूच करतायत. मनोज जरांगे पाटील हे 8, 8:30 किंवा 9 वाजेपर्यंत मैदानात पोहोचतील अशी शक्यता आहे. मी त्याच वाहनात आहे जिथं मनोज जरांगे पाटील कालपासून प्रवास करतायत. मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांचा ठिकठिकाणी सत्कार सुरू होता. म्हणजे चाकण, त्यापूर्वी नारायणपूर, त्याचबरोबर नारायणगाव, त्यानंतर पुण्याच्या सगळ्याच तालुक्यामध्ये जिथे जिथे ते येत होते त्या ठिकाणी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं होतं. हजारो महिला, पुरुष, लहान मुलं, तरुण त्यांची गर्दी होती आणि त्यांना अभिवादन करत, त्यांचं स्वागत स्वीकारत, त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे निघाले होते. रात्री 2:30 ते 3 वाजता ते थोडं आराम करतायत. ते झोपले होते कारण गेली काही दिवस म्हणजे आठवडाभर झालं ते दररोज म्हणजे रात्रंदिवस या सगळ्या या आंदोलनाच्या अनुषंगानं बैठका घेत होते, दौरे करत होते. त्यामुळे ते झोपू शकले नाही, त्यांची झोपच नव्हती. पण आता ते थोडं निवांत आराम करतायत कारण आझाद मैदानावर जाण्यासाठी थोडी वेळ आहे. मी प्रेक्षकांना दाखवतोय की मनोज जरांगे पाटील हे आता या क्षणाला ते गाडीमध्येच झोपलेले आहेत. महाराष्ट्र माझा आहे. प्रचंड अशी गर्दी आहे. सगळीकडे पाटील पाटील असा जल्लोष केला जातोय. आणि हे बघा समोर ही जी लोक हातात फुलं, पुष्प वृष्टी करण्यासाठी फुलं घेऊन आहेत. तिकडे पलीकडच्या बाजूला हा जो टेम्पो, गावागावातून आलेले हे सगळे टेम्पो, त्याचबरोबर एक झलक मिळावी म्हणून आपल्याला पाहता यावं म्हणून हातात कॅमेरा घेऊन येणारे हे सगळे तरुण. त्याचबरोबर पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे. पोलिसांची मदत होत आहे. आणि मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलेलं आहे की इथं शांततेत आंदोलन करायचं आहे, आपल्याला मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचंय. त्यामुळं जे या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत, आझाद मैदानाकडे येत आहेत, मुंबईमध्ये येत आहेत, त्यांनी कुठलाही कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कृत्य करू नये असं सांगितलं आहे. आणि त्यामुळं सगळे मराठी आता मैदानावर दाखल झाल्यानंतर आता या लाखोंच्या संख्येनं आलेल्या मराठ्यांच्या आकड्यावरून तरी सरकार काही निर्णय घेतं का आणि मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करतं का ते पाहणं तितकंच महत्वाचं आहे. माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.